नमस्कार. स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. दुःखाचे 4 कारणे माहीत आहे का? या 4 कारणांमुळे आपल्या आयुष्यात दुःख हे नेहमी येतच असते. दुःखाचे पहिले कारण म्हणजे नात्यांमुळे दुःख येते. आपले ज्यांच्यासोबत एक नाते असते त्यांच्याशी आपले भांडण होते किंवा अजून काहीतरी असू शकते. बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो, त्यामुळे ते दुःखी असतात. ते त्याच गोष्टीचा इतका विचार करतात की त्यांना त्या गोष्टीतून बाहेर पडताच येत नाही. ते फक्त त्याचाच विचार करतात जे त्यांच्यावर प्रेम करत होते, पण त्याला त्यांची काहीच पर्वा नसते. म्हणून त्यांचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा विचार करा. तुमच्या आईवडिलांचा विचार करा. खरेच असे काही जण असतात जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात. त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि असे जर काही झालेही असेल तर त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग समजून विसरून जा. कारण त्याच गोष्टी आठवून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. जेवढ्या लवकर ती गोष्ट विसराल तेवढ्या लवकर तुम्ही खूप आनंदी राहायला लागाल. दुःखाचे दुसरे म्हणजे काही लोक पैशांमुळे दुःखी असतात. त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी, त्यांच्या आयुष्यातले टेन्शन हे पैशांमुळे असते. तर काहींना काम मिळत नाही किंवा काहीच काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात कॉम्पिटिशन्स येऊन जातात. कधी खूप खर्च येऊन जातो, कधी काय होते तर कधी काय होते. त्यामुळे खूप टेन्शन येतात. दुःखाचे तिसरे कारण म्हणजे काहींना त्यांच्या शरीरात काही आजार होऊन जातो, काहीतरी त्रास होतो. त्यामुळे ते चांगले जीवन नाही जगू शकत. बऱ्याचशा खाण्यापिण्याच्या गोष्टी ते खाऊ शकत नाही. त्रास होतो, त्यामुळे खूप टेन्शन येतं. दुःखाचे चौथे कारण जे या सगळ्या दुःखांचे वरच आहे ते म्हणजे मनाचे दुःख. तुमचे मन आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांना आपल्या मनाशी इतके अटॅच करून घेते की ते मन त्यातच अटकून राहते आणि तेच विचार करत असते. कुठलाही प्रॉब्लेम असो, आपण त्याचा पुन्हा पुन्हा विचार करतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. पुन्हा पुन्हा मागचे विचार करतो, पुढे काय होईल याचा विचार करतो आणि ते दुःख त्यामुळे वाढत जाते. किती ते दुःख, नात्यांचे दुःख, पैशांचे दुःख, शरीराचे दुःख. या दुःखाचा आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा आपण आपल्या मनाशी हरून जातो. जेव्हा आपण मनाशी पूर्ण हरून जातो की आता आपण काहीच करू शकणार नाही, तेव्हा आपण विचार करतो की आता सगळे काही संपले, आता काहीच नाही उरले आहे. मला इतके दुःख मिळाले आहे की जीवनात आता काही करण्याची हिंमतच नाही. एक व्यक्ती त्याच्या मुलासोबत नदीकिनारी फिरत होता. फिरत तो विचार करत होता, कारण त्याच्या आयुष्यातही खूप दुःख होते. तो त्याचाच विचार करत होता. तो देवाशी बोलत होता. त्यांना प्रश्न विचारत होता की का माझ्यासोबतच असे होते. तो खूप उदास होता की असे वाटते की मरून जावे, पण काय करू, माझा परिवार आहे, मी ते पण नाही करू शकत. असा विचार करत ते नदी किनारी फिरत होते. त्याचा मुलगा खेळत होता. चालत त्याला ठेच लागली
आणि ठेच लागल्यावर तो पळून गेला आणि पडल्यावर त्याला एक मडका दिसला. त्यात काही वेगवेगळ्या रंगाचे खडे होते. ते बघून त्याला जास्त संताप आला की असे मलाच पडायचे होते का? पहिलेच माझ्या आयुष्यात इतके सारे दुःख आहे, अजून मी पळून गेलो, हेच व्हायचे बाकी होते का? त्याला वाटले सगळेच्या सगळे त्रास मलाच का होतात? जेव्हा देवाला मी माझे दुःख सांगतो तेव्हा तो मला अजून त्रास देतोय. आणि त्याला मनातल्या मनात खूप संताप यायला लागला. तो दुःखी होऊन बसून गेला आणि जेव्हा त्याला तो मडका दिसला त्याने त्या मडक्यातले रंगीबिरंगी खडे उचलले आणि पाण्यात टाकायला सुरुवात केली. त्याचा तो राग शांत करण्यासाठी तो ते दगड पाण्यात फेकू लागला. त्याने सगळे दगड नदीत फेकून दिले आणि त्याच्या लहान मुलाने एक खडा हातात घेतला आणि तो लहान मुलगा त्या खड्याशी खेळत बसला होता. त्याच्या वडिलांना वाटले की ठीक आहे, खेळतोय तर खेळू दे. तो म्हणाला की चल आपण घरी जाऊ आणि ते घरी जायला लागले. जेव्हा ते घरी जात होते रस्त्यात त्यांना एक माणूस भेटला. त्या व्यक्तीचे लक्ष त्या मुलाच्या हातातल्या खड्याकडे गेले. त्या व्यक्तीने सांगितले की तुमच्या मुलाच्या हातात जो खडा आहे तो मला द्याल का? तुम्ही तो मला विकाल का? त्या बदल्यात मी तुम्हाला हवे ते देईन. त्या व्यक्तीला थोडे विचित्र वाटले. या खड्यासाठी मला काहीही द्यायला तयार आहे. त्या व्यक्तीला या खड्याला का विकत घ्यायचे असेल? त्याने सांगितले ठीक आहे, मला काय फरक पडतो, किती पैसे द्याल याचे? तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले हा काही साधारण खडा नाही आहे. हा खडा खूप किमती आहे आणि याची किंमत करोडोमध्ये आहे आणि त्याच्या बदल्यात मी तुला हवे तितके पैसे देऊ शकतो. जेव्हा त्याने त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकले त्याला आश्चर्य वाटले. अरे, मला तर या खड्याने भरलेली मटकी भेटली होती आणि मी सगळे साधारण खडे समजून फेकून दिले. आणि तो व्यक्ती परत त्या नदीकिनारी गेला ते खडे शोधण्यासाठी, पण त्याने ते पाण्यात फेकले होते आणि तेथे ते नव्हते. या गोष्टीतून आपल्याला खूप छान शिकायला मिळते. जेव्हा तुम्हाला कधी ठेच लागेल ना, म्हणजे तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम येईल ना, तेव्हा हरवून जाऊ नका. असे समजा की त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. ते तुमच्यासाठी झाले आहे. त्यातही तुमच्यासाठी काहीतरी खजाना लपला आहे. फक्त त्यावेळी आपल्याला ती गोष्ट समजत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी विचारात अडकलेलो असतो. त्यांचा विचार करत असतो, अडचणींचा विचार करत असतो की मी हरवून गेलो, माझे असे झाले, माझे तसे झाले, मला सुख नाही आहे. असे विचार करून आपण आपल्या अनमोल जीवनाला वाया घालवतो. जगण्याची किंमत त्यांना विचारा ज्यांच्याकडे वेळच नाही जगण्यासाठी. त्यांना एक एक क्षणाची किंमत माहीत असते. त्यांना वाटते की काश मी अजून थोडा वेळ जगू शकलो असतो. आणि काही जण त्यांच्याकडे वेळच वेळ असतो ते वेळ वाया घालवतात. फक्त आणि फक्त विचार करण्यात वाया घालवतात. म्हणून तसे करू नका. तुम्ही तुमच्या मनाने हरू नका. कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, तुमच्या मनाला मजबूत ठेवा. प्रॉब्लेम कसाही असो, तुम्ही जर मनात ठेवले ना, मला कुठल्याही गोष्टीचा काहीच फरक पडत नाही,
तुमच्या मनाने असे ठरवले ना, तर तुम्हाला कोणतीच गोष्ट दुःखी करू शकत नाही. जीवन म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाही तर नुसता स्वार्थ आहे.